मजलांनी घोडे फेकीत छत्रपती महाराज थेट विजापुराजवळ शिवापूर या गावी पोचले होते. आपले वकील मसूदकडे धाडून सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यात घ्यावे असा निरोप छत्रपतींनी मसूदला दिला. मसूदच्या सल्लागारांनी त्याला सावध केले. पठाण बाजू रहेगा, मरहट्टे ही किला कब्ज कर बैठेंगे. मसूदने शिवाजी राजांना परतीचा निरोप दिला. आप 400-500 हशम लेकर विजापूर आ सकते हैं. महाराजांना ही अट परवडण्यासारखी नव्हती. खरे तर दिलेरला टांगता ठेवून महाराजांनाच विजापूर दाबायचे होते. पण मसूद सावध झाला होता. महाराजांनी त्याला द्यायच्या मदतीचा मुखवटा फेकून दिला. मोरोपंतांना महाराजांनी फर्मावले, आदिलशाही लुटीला घाला, साधेल तितुका मुलूक दास्तानी लावा. मराठी फौजेच्या 2 फळ्या महाराजांनी केल्या. हंबीरराव, आनंदराव आपल्यासोबत घेऊन ते खासे, धरणगाव, जालनाम असा मोहरा ठेवीत मोगलाईत उतरले. मोरोपंतांची सेना आदिलशाही लुटीत जाळत निघाली. धान्याचे बौध, वैरणीचे बैलगाडे अशी रसद घेतली ती दिलेरला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबिला घेऊन हलसंगीहून निघाले. इंदी तोरकल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली. दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला. आमने सामने हत्यार घाई झुंपली. कागलकर, साबाजी घाटगे आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार, पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मोगलाईकडून एकमेकावर हत्यार चालवू लागले. या चकमकीत साबाजी जायबंदी झाला. काढत्या पायाने शिबंदीसह असा आला तसा निघून गेला. रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे बहमनहळ्ळीला पोचले. पावसाची भुरभुर हटण्याची दिलेर वाट बघत होता. चौवाटींनी त्याच्या फौजा एकवट होत होत्या. विजापूरला सर्जाखान, संभाजीराजे त्यांच्या मदतीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्ने बघत होता. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागजागी चकमकी उडत होत्या. एवढ्यात दिलेरला धसका देणारी पहिली खबर मोगलाईतून आली. धरणगाव लुटा गया. पावसाळा हटला. थंडीने तळ धरला. बहमनहळ्ळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेऱ्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते. चिराखदानावर त्यांची नजर जखडून पडली होती. सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता. रात्र पहाऱ्याचे पठाण दूरवर देत असलेली गस्त चुकारपणे मध्येच कानी येत होती. रानूअक्कांचा डेरा लगतच होता. त्यात मदन सिंहाला शेजारी घेऊन अक्कासाहेब सुख झाल्या होत्या. संभाजीराजांच्या मनात येसूबाईची आठवण झिरपू लागली. त्यांची अनेक रूपे चिराखदानाच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली. स्वतःला विसरून ते एकटक ज्योती निरखण्यात दंग झाले. थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर, संभाजीराजे, सर्जाखान ढालगजावरच्या हौदात बसले होते. रानूअक्का आणि दुर्गाबाई पठाणी जनान्याच्या तांड्यातील मेन्यातून चालल्या होत्या. त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता. मोगली फौजा विजापुरापासून 5 कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हल्लकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार. पठाण विजापूर मरणाला घालणार. थंड्या मिजाजाने दिलेर विजापूर कसे घेरावे याचा बेत आखू लागला.
औरंगाबादेहून शहा आलमचे त्याला एकटाकीने खलिते येत होते. सेवा मोगलाईत घुसला आहे. सैन्यबंदीने टाकोटाक ह्याला परतावून विलायत राखावी. दिलेर आला. खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेला विजापुराचा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजीराला मसूदला खलिता धाडला. त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापुरावर तुटून पडायला खड्या ठाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की दख्खन सुभेदारी हा फक्त माझ्या एकट्याचा हक्क आहे. शहजाद्याला परत उत्तरेत नामजाद करावे. पण त्याच्या या सुखस्वप्नावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले. औरंगाबादेला 5 मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे. राजांनी दिवसाढवळ्या लुटले. जालना जळाला. शहा आलमने दिल्ली दरबाराला खलिता धाडून याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले. दिल्लीहून निघालेले दिलेरचे खरड करणारे फर्मान तळावर आले. मजकूर होता, काफर को रोको, पीछे हटो. हातातील फरमानाचा चुरगळा करीत नाराज दिलेर चरफडला. सब सत्यानाश कर दिया इस शहजादे ने और सेवा ने. बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकूम सुटले. उखाड़ दो डेरे, शामियाने, मिरज का मोर्चा लगाओ, आदिलशाही मुल्क तबाह कर दो. चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेच्या रोख धरून जाळपोळ लुटालूट करीत निघाल्या. हरवलेल्या होते इखलास, इरज आणि खैरत. दिलेर संभाजीराजे सर्जाखान यांच्या चौखुर उधळत्या घोड्यांच्या टापांखाली गावेच्या गावे बेचिराख होऊ लागली. माखानापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावात दिलेर आणि सर्जाखान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडाच्या दावणीला बांधून त्यांची धिंड काढू लागले, विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्या आत घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वतःवरच चिडू चरफडू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारे बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती आपलं म्हणावं असे कुणीच नसल्याने उतारली आग उरातच थोपवीत होत्या. भोवती आपलं म्हणावंसे कुणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपवीत होत्या. तिकोटा हे गाव आले. दिलेरच्या बेभान हशमाने घरट्यात घुसून लूटमार केली. उभा गाव दिवसाढवळ्या धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती ती हद्द सर्जाखानाच्या हशमाने ओलांडली. बेघर बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बाया बापड्यांच्या आबरूवर घाला घातला. लवंडी रंडी म्हणत बायकांना अंगाखाली घेण्यासाठी पठाण, मोगल, हशम त्यांच्या मागून वखवकल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत 300 बायाने विहिरी आडात आपले असहाय्य बेवारशी देह टाकून दिले. आभाळाला तडा गेला. अश्रूंचे रक्ताचे रूप घेऊन सूर्यरस पाझरू लागला. लुटीची अत्याचाराची दौडीची मस्ती चढलेले दिलेर सर्जा तिकोट्याहून तडक अथणीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत अथणीचा रोख धरत दौडणाऱ्या संभाजीराजांचे मस्तक संतापाने थडथडत होते. घणावर घन बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून खिंकाळत चोटाप उधळत होते. समोर अथणी आली, पेटली.
हात पंजा उठवून संभाजीराजांनी पाठची सेना थोपती केली. पेटत्या अथनीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली. देहामनात मस्तकात पाझरू लागली. धमन्यांचे भोसलाई रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजरफेर टाकीत जबानीचा कोरडा ओढला. खबरदार, किसी ने गांव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा. सेना यही रोक दो.